आपल्यासोबत भाजपाचे माजी खासदार रामदास तडस बोलण्यासाठी आहेत। साहेब, काय नेमका आज प्रकार घडला होता, आपण काय सांगा? सकाळी मी 10 वाजताच्या सुमारास 40 वर्षाची माझी परंपरा आहे की रामलल्लाचं दर्शन करायचं रामनवमीच्या दिवशी आणि पुढच्या कार्यक्रमाला जायचं। मी 10 वाजता माझी पत्नी आणि माझे कार्यकर्ते हे राम मंदिरामध्ये, देवीच्या राम मंदिरामध्ये दर्शनाकरता आलो, आत गेलो आणि जे राम लक्ष्मण सीता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी दर्शन घेत असतो। परंतु यावेळेस मला तिथले ट्रस्टी जे आहे आणि पुजारी जे आहे, तिथं मला म्हणे पुजारी आहे पण ट्रस्टी आहे, ते म्हणत होते का तुम्ही दुरून दर्शन घ्या, तुम्ही आत येऊ शकत नाही। मी त्यांना विचारलं की 40 वर्षापासून मी या ठिकाणी येतो आणि आजच का असं झालं, तर ते म्हण नाही, आम्ही इथले ट्रस्टी बी आहे, पुजारी आहे, आम्ही सोहळं घातला आहे, तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही। एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाच्या सर्व भक्तांना अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती केली, जी वर्षानुवर्षाची मागणी होती, आणि एकीकडे मात्र देवळी सारख्या गावात ज्या मंदिराची 100 वर्षाच्या अगोदर निर्मिती झाली, त्या मंदिरात असा प्रसंग घडावा हे सोयीस्कर नव्हतं, आणि म्हणून त्या ठिकाणी वाद होण्याची निर्मिती झाली होती। वाद होईल असं मला वाटत होतं, कार्यकर्ते आणि पुजारी, परंतु मी त्यांना समजावलं आज दिवस राम जन्माचा दिवस आहे, आज आपण हे करणं, एक पुजारी किंवा ट्रस्टी तो बरोबर वागला नाही म्हणून आपण कसं करायचं नाही, आणि म्हणून तो वाद आमचा त्या ठिकाणी मिटला। काय तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं काय? एकदम तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, आणि मला हेच समजत नाही की तो पुजारी म्हणे आणि ट्रस्टी म्हणे, तो होईच कोण हेच समजत नाही। पण त्या ठिकाणी काही लोक होते, ब्राह्मण समाजाचे लोक होते, त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं का बा हे तुझं वागणं बरोबर नाही आहे, पण तो मानायला तयार नव्हता। आता पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आम्ही आता त्यांना समज दिली आहे, सर्व यांना समज दिली आहे, कारण या देवस्थानामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून भ्रष्टाचार चालू आहे। 200 एकर जमीन असून साधी मिरवणूक सुद्धा ते काढत नाही, साध्या पूजेला सुद्धा पैसे देत नाही, कर्मचारी पैसे देत नाही, आणि पुष्कळ कंप्लेंट आमच्या आमदारापाशी गेले, आमदारांनी त्याचं आता ऑडिट लावण्याचं जनतेला आश्वासन दिलं आहे। त्यामुळं आज आमची आज तर आम्ही नंतर काय ठरवू पाहू, पण पुढच्या काळात मात्र हे जे ट्रस्टी आहे, जे भ्रष्टाचारी ट्रस्टी आहे, यांच्यावर चौकशी लावण्याचा आम्ही चंग बांधला आहे। नक्कीच पुढच्या काळात मात्र या मंदिराच्या संदर्भात चौकशी लावण्याचं त्यांनी चंग बांधला असल्याचं सांगितलं आहे। नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, देवळी, वर्धा।